संकट विसरल्यासारखी मृदू मुलायम एकात एक अशी गुंफत गेली. ते नातं सांसारिक असो की आध्यात्मिक, त्यात एक समर्पण आहे. प्रेम कृष्णावरचं असो की नात्यातलं, ते निरपेक्ष आहे. कुठलीही अपेक्षा नाही. मानापानाच्या पल्याड गेलेले असूया, राग द्वेष यांच्यापासून अलिप्त असलेले, आई वडिलांप्रती असलेली श्रद्धा, शब्दांचे गाव सोसण्याची अपार शक्ती. शब्दांचे क्षण बचवताना हा बाण मी काढून कुठे ठेवू, दुसरा दुखावला तर जाणार नाही ना, ही काळजी. परमेश्वराप्रती असलेली संपूर्ण समर्पणाची गडिवाळ भावना अशा कवितांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. अशी हो उतर आई या कवितेत नको करू माय बापा निरोपाची बाता आता, प्राण माझा अंतरीनं वाटेमध्ये जाता जाता, किंवा तुझ्या साऱ्या चिंता माय भाग माझ्यावर जोडेत, एक वार अर्प देव अंगाईचं भरून येतं, किंवा झाले प्राण निरांजन दिन रात्र हे देवते, कर जोडून ईश्वरा तुझी खुशाल भाग. बाप या कवितेत कवयित्री म्हणते, जीव जळते उन्हात अंग भर लाही लाही, घरा सावली देऊन तुझे झेलत होता. झाला उंच हिमालय सागराची खोली त्याला, अवकाशाच्या पोकळी तरी उत्तर तुला. कृष्णावर ऋतांनी खूप कविता लिहिल्या. हेव तुझ्या हृदयात या कवितेत ती म्हणते, श्याम तुझ्या वाटेवरी